महायुतीला आतापर्यंत 3 ठिकाणी बंड शमवण्यात यश, तर महायुतीच्या नेत्यांनी मिळून निर्णय घेतलाय. बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा. रवींद्र चव्हाणांच्या सूचना, तर सर्व जागांवर महायुतीचा विजयाचा विश्वासही व्यक्त. विधान परिषद निवडणुकीमध्ये शिंदेंच्या सेनेतील 2 बंड शमले. संभाजीनगर आणि जालन्याच्या जागेवरून सत्तार माघार घेणार, तर रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या जुईली दळवी यांचाही अर्ज मागे. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून भरत गोगावले आणि महेंद्र दळवींमधील नाराजी दूर. अर्ज मागे घेण्यावरून महेंद्र दळवी नाराज होते, तर विधान परिषदेच्या बदल्यात गोगावलेंना रायगडचं पालकमंत्री पद मिळणार. नाशिकमध्ये बंडखोर गीते बंधूंच्या माघारीसाठी शिंदेंच्या सेनेचे शर्थीचे प्रयत्न सुरू. मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून, मात्र गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम. सोलापुरात विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. आदित्य फतेपूरकरांचा अर्ज बाद, तर मित्र नागेश भोसलेनं केसानं गळा कापला. फतेपूरकरांची प्रतिक्रिया, तर केसानं गळा कापायला फतेपूरकर लहान आहेत का, नागेश भोसलेंचा सवाल. अमरावतीमध्ये काँग्रेसच्या आक्षेपांनंतर या ठिकाणी अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरी यांचा अर्ज बाद. संपत्तीच्या माहितीमध्ये तफावत असल्यामुळे घेतला होता आक्षेप, तर बाजोरी यांना तातडीनं दिलासा देण्यास कोर्टाचा नकार. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट. 60 आमदारांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मंजुरी. ऋतुव्रत बॅनर्जी 60 आमदारांच्या गटाचे नेते. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ, तर जी परमेश्वर हे आता कर्नाटकचे नवे उपमुख्यमंत्री, तर राहुल गांधींसह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती.